रसिक होयासे जवळी मर्मबंध सखीचे जाणून घ्या. रसिक होयासे जवळी व्यासपीठ हे सगळ्यांचे, ज्ञानपीठ हे लहान थोरांचे, घरकुल हे आपल्या हक्कांचे. हातात हात देऊन या सखीच्या प्रेमास दान देऊया. सखीस आपुल्या करूया. हॅलो सखे, हॅलो सखे, हॅलो सखे, हॅलो सखे. नमस्कार. हॅलो सखीच्या आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण ज्या विषयावरती चर्चा करणार आहोत तो विषय आहे विदेशातील शिक्षण आणि करिअर. विदेशातील शिक्षण असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला परदेशी जाऊन शिकणं हे तर त्याच्यामध्ये येतच. आजकाल आपण असंही ऐकतो की परदेशातल्या युनिव्हर्सिटीज सुद्धा बऱ्याचशा भारतात येत आहेत आणि त्या सुद्धा आपल्याला उत्तम शिक्षण देऊ शकतात. प्रश्न असा असतो की शिक्षण म्हटल्यानंतर त्याच्या मागे येणारी अथक मेहनत ही कुठेही आपल्याला चुकत नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पालकांची मनस्थिती थोडीशी गोंधळलेली असते, मुलंही गोंधळलेली असतात. अशा वेळेला योग्य समुपदेशन, योग्य मार्गदर्शन आणि योग्य मुलाचं पोटेन्शियल बघून, त्याच्यातली गुणवत्ता बघून त्याला पुढे जायला संधी देणं हा सगळा एक महत्त्वाचा भाग होऊन बसतो. आज आपण चर्चा ह्याच विषयावर करणार आहोत की परदेशातील शिक्षण म्हणजे नेमकं काय, करिअर करायचं असेल तर नेमकं काय. समजा शिकून इकडे आलो आपण परत, तर आपल्याला करिअरला काही वाव उरतो की नाही, किंवा पालकांनी आर्थिकदृष्ट्या कसं तयार व्हायला पाहिजे आणि मुलांनी मानसिकदृष्ट्या कसं तयार व्हायला पाहिजे, ह्या सगळ्यातला एक परिपाक म्हणजे आजची चर्चा आहे. चर्चेमध्ये जे सहभागी होणार आहेत त्यांची आपण ओळख करून घेऊया. हे आहेत उमाकांत तासगावकर. नमस्कार. नमस्कार. हॅलो सखीच्या आजच्या कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. तासगावकर साहेब गेले 30 वर्ष जवळपास ह्या करिअर कसं निवडायचं, परदेशी मुलांना कसं पाठवायचं, त्याच्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी, ज्या काही कागदपत्र वगैरे असतील त्यांची तयारी कशी करायची, ह्याविषयी मार्गदर्शन तर करतच असतात. ते लेक्चरर आहेत, ते स्वतः शिकवतात आणि ह्या सगळ्या परदेशस्थ संधींबद्दल माहिती पालकांना करून देतात आणि पालकांची आणि मुलांची मानसिकता तयार करण्याच्या दृष्टीने त्यांचा फार महत्त्वाचा सहभाग ह्या दृष्टीने होऊ शकतो. आपल्याकडे ज्या दुसऱ्या आलेल्या आहेत सहभागी, त्यांचं नाव आहे सुचेता मिराशी. नमस्कार सुचेता. हॅलो सखीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. सुचेता ताईंच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या BE LLB आहेत. त्याच्यानंतर त्या सुद्धा जसं तासगावकरांच्या बद्दल मी तुम्हाला सांगितलं तसंच गेली अनेक वर्ष मुलांच्या कार्यशाळा घेणं, कॉर्पोरेट लेव्हलच्या वरती जाऊन शिक्षणाच्या संधी काय असतील ह्या सांगणं, पालक आणि मुलं आणि त्या परदेशातल्या युनिव्हर्सिटी ह्याच्यातला उत्तम दुवा साधून देणं आणि तुमच्यामधली क्षमता काय आहे हे ओळखायला लावून त्याप्रमाणे मुलांना कोर्सेस घ्यायला मदत करणं, हेही ते करत असतात. तेव्हा ह्या दोघांच्या उत्तरं आणि तुमचे प्रश्न, तुम्हाला लागणारे तुमचे दूरध्वनी क्रमांक चटकन उतरवून घ्या. ते असे आहेत 022, अर्थातच मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांच्यासाठी हा STD कोड आहे 24908050, 24988050. आज आपण जेव्हा असं म्हणतो ना की विदेशातलं शिक्षण, तेव्हा नेमकं विदेशातलं शिक्षण म्हणजे नेमकं काय? विदेशातलं शिक्षण म्हणजे आपल्याला असं नेमकं म्हणता येईल की आपण सर्वसाधारणपणे काही शिक्षण इकडे पूर्ण केल्यानंतर आपण अधिक उच्च शिक्षणाकरता किंवा अतिशय नियमित शिक्षणाकरता सुद्धा आपण परदेशामध्ये जाण्याची इच्छा अनेक लोक बाळगतात. आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की परदेशामध्ये गेल्यानंतर तिथे असणाऱ्या सोयीसुविधा आणि तिथे असणारी शिक्षणाची पद्धत याचं आकर्षण भारतीयांना वर्षानुवर्ष आहे. आणि त्यामुळे तिथे गेल्यानंतर त्यांना एक जे काही नवीन जागतिक स्तरावरती त्यांना संधी उपलब्ध होतात त्याकरता हा ओढाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि तिथे विदेशामध्ये जाऊन शिक्षण घेतलं की हा तिथे स्थायिक होण्याचा एक राजमार्ग आहे. त्यामुळे ते शिक्षण घेतल्यानंतर हळूहळू त्या मुलाला तिकडे नोकरी मिळते, मग त्याला तिकडे परमनंट रेसिडेन्स म्हणजे राहण्याचा परवाना मिळतो,
मग हळूच काही लोक नागरिकत्व पण घेतात. तर हा एक तो राजमार्ग आहे. विदेशी शिक्षणाचा दुसरा प्रकार असा आहे की काही युनिव्हर्सिटीज आता भारतात येत आहेत आणि त्या त्यांचं शिक्षण इकडे देत आहेत. परंतु त्यामध्ये किती काय होईल याबद्दल मी थोडा साशंक आहे, कारण मुख्य आकर्षण परदेशी जाण्याचं असतं. त्यामुळे ते इकडे येऊन त्यांनी शिक्षण दिलं तर ज्यांना फक्त परदेशी डिग्री हवी आणि घेतली तरी चालेल असेच लोक तिकडे जातील, असा माझा आत्तापर्यंतचा तरी समज आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या मोठ्या युनिव्हर्सिटीज जर इकडे आल्या तर त्यांची फी किती असेल आणि ती भारतात राहणाऱ्या सर्वसामान्य पालकांना परवडेल का, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण त्याची लाखो रुपये फी असणार आहे आणि ती सर्वसामान्य मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय माणसांना ती परवडेलच असं काही सांगता येत नाही. परदेशी शिक्षणाचा तिसरा प्रकार असा आहे की काही कंपन्या ठराविक काळाकरता मुलांना तिकडे शिक्षण देतात आणि त्यानंतर त्यांना तिकडे नोकऱ्या सुद्धा देतात. या दोन्ही हा एक त्यातला तिसरा प्रकार आहे. तर अशा तऱ्हेनं तुम्ही परदेशात जाऊन तुम्हाला ज्या पद्धतीचं हवं आहे तसं शिक्षण तुम्ही घेऊ शकता. आता मला त्याच्यात आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की अंडरग्रॅड हे सुद्धा जातात, म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं नाहीये हो. पण फक्त एक 10वी 12वीची परीक्षा दिली आणि जातात. बरोबर आहे. ही मुलं किती असतात? ती अत्यंत कमी असतात. ती अत्यंत कमी असतात. जास्त करून भारतीयांचा कल आहे की त्यांनी इकडे डिग्री घेतली, पदवी घेतली की मग त्यानंतर सर्वसाधारणपणे तिकडे जातात, पोस्ट ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करता तिकडे जातात. बरं, जेव्हा आपण असं म्हणतो ना की शिक्षण घेतलं, शिक्षणाच्या मध्ये आणि परदेशी पाठवायचं असलं तर आई वडिलांचा बराचसा पैसा हा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेला असतो. शेवटी असं आहे की शिक्षणाचे उपयोग काय? उपयोग अनेक आहेत. तर जेव्हा आपण करिअर हा शब्द वापरतो तेव्हा या करिअर शब्दाशी परदेशी शिक्षणाच्या संधीचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो? परदेशी शिक्षणाचा फायदा हा बेसिकली असा असू शकतो की तुम्हाला ग्लोबल अपॉर्च्युनिटीज मिळतात. की तुम्ही जर बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलं असेल, तिकडची पदवी तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला कोणत्याही दुसऱ्या देशांमध्ये म्हणजे युरोप कंट्रीज किंवा एशियन कंट्रीजमध्ये कुठेही तुम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. कारण तुमच्याकडे तिकडचं राहणीमान आणि तिकडचे क्वालिफिकेशन्स असल्यामुळे तुम्हाला ते सगळं तुम्ही ॲडजस्ट होऊ शकता त्याला. आपल्याकडच्या शिक्षणानंतर नाही का असा ह्याचा अर्थ होत नाही. कारण आज आपल्याकडे इंजिनियर आणि डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा तिथे जाऊन कामं करणारे बरेच आहेत. म्हणजे आपलं शिक्षणही अटपार आहेच त्याच्यासाठी. पण तिकडे गेल्यानंतर तुम्हाला जसं आता म्हणजे आपण बोलताना मगाशी म्हणाल होतो की एक राजमार्ग आहे की जर फायनली तुमचं डेस्टिनेशन फॉरेनला जाणं हा असेल तर तुम्ही तिथे जाऊन शिका आणि मग हळूहळू त्या गोष्टींना ॲडजस्ट व्हा. मग थोडेफार डॉलर्स जे तुम्हाला लर्न करताना मिळतात ते तुम्ही तिथे नंतर मग नंतर तुम्ही पार्ट टाइम नोकरी आणि नंतर तुम्ही फुल टाइम नोकरी अशा पद्धतीने. पण म्हणून तुम्ही ज्या शिक्षणाचा म्हणजे जी युनिव्हर्सिटी किंवा जे तुमचं लोकेशन सिलेक्ट करता तर तेव्हा तुम्हाला लर्नच्या अपॉर्च्युनिटीज किती आहेत किंवा तिथे तुम्हाला नोकरीच्या संधी किती आहेत. तो शेजारचा माझा न्यूयॉर्कमध्ये गेला की माझा मित्र न्यूयॉर्कमध्ये गेला म्हणून मी न्यूयॉर्कमध्ये जातो तर मला ते अफोर्डेबल आहे का आणि मला तिथे अर्निंग अपॉर्च्युनिटीज किती मिळणार, ते ऑप्शन्स मला किती अवेलेबल आहेत का. मी फ्लोरिडेला जावं की जिथे मला मिळणार नाही आहेत काही नोकरीच्या संधी. हे फार महत्त्वाचं आहे बघताना की नुसती मला युनिव्हर्सिटी ॲडमिशन देते म्हणून मी जाणं आणि मला त्याच्या बरोबरीने तिथे काही कमवण्याच्या संधी मिळू शकतात का हे बघणं. हे दोन्ही तुम्ही ॲडमिशन घेतानाच बघायचं असतं. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की मराठी माणसांची मानसिकता नेमकी काय आहे की परदेशी पाठवणं. मराठी मध्यमवर्गीय म्हटला की त्याची एक विचारांची एक चौकट बरोबर असते. आहे. आता ती पुष्कळ बदलली आहे आणि काळानुरूप ती बदलतीये, पण तरी देखील एक चौकट असते. ह्याच्याबद्दल तुमचा अनुभव काय सांगतो? मराठी मंडळींच्या बद्दल सांगायचं झालं तर गेल्या माझ्या अनेक कार्यक्रमातनं वर्तमानपत्रातनं मी मराठी लोकांनी परदेशात जावं याच्याकरता मी सातत्याने सांगत आलेलो आहे. याचं कारण असं आहे की परदेशामध्ये मराठी लोक जर का गेले तर ते तिकडे अधिक पैसे कमवू शकतात, उत्तम शिक्षण घेऊ शकतात. परंतु मराठी मंडळींची ज्या पद्धतीची मानसिकता असायला हवी या बाबतीत ती नाही. याचं महत्त्वाचं कारण असं की मराठी माणूस आपली गल्ली सोडत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीकरता पैसे नाहीत हा त्याचं ठराविक पालुपद असतं. दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे जायचं असेल तर कदाचित त्याच्याकडे पैसे असतात पण त्याकरता जी सिद्ध करावी लागणारी गुणवत्ता असते. आता उदाहरणार्थ टॉफेल किंवा आयलेटच्या इंग्रजी भाषेच्या परीक्षा देणे आणि त्याच्यात ठराविक मार्क मिळवणे, तर हे सुद्धा आम्हाला नाही करायचं म्हणून सांगणारे अनेक मराठी लोक आहेत. म्हणजे याच्यामध्ये किंवा अनेकदा काय असतं की आम्ही त्यांना सांगतो की तू तिकडे ॲडमिशन घे, तिकडे तुला नोकरी करायला मिळेल. नाही, आम्हाला ते नाही करायचं, डायरेक्ट नोकरी असली तर तुम्ही आम्हाला सांगा. म्हणजे हा जो काही सगळा प्रकार आहे, इतकंच नव्हे तर मला असाही अनुभव आहे की अनेक मराठी पालक किंवा मुलं
म्हणजे समजा आम्ही त्यांना माहिती सांगितल्यानंतर ज्या वेळेला आम्ही फॉलोअप करता फोन करतो त्यावेळेला समजा त्यांना नसेल जायचं तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण तो फोन सुद्धा उचलत नाहीत आणि सांगत नाहीत. या व्यतिरिक्त जी पंजाबी गुजराती मंडळी आहेत ती सांगतात साहब मेरा व्हिसा तो 6 बार रिजेक्ट हो गया लेकिन अभी आप कुछ करके दो मेरे को जाना ही है. कारण तिथे काय क्रीम आहे ना हे त्या लोकांनी बरोबर हेरलंय. म्हणजे तुम्हाला एक सांगायची गोष्ट की आत्ता माझ्याकडे सायप्रसमध्ये जी ऑपॉर्च्युनिटी आहे की ज्यांचं हॉटेल मॅनेजमेंट झालंय त्यांना MBA करण्याकरता 2 वर्षाचा व्हिसा मिळेल. पहिल्या वर्षी सर्व फी देऊन तो त्यांचं MBAची डिग्री फ्री होईल. दुसऱ्या वर्षी त्यांना म्हणजे दर महिन्याला त्यांना 42-43 हजार रुपये मिळतील आणि 5-7 लाख रुपये खिशात घालून दुसऱ्या वर्षी तो मुलगा एक तर परत येईल किंवा त्याला तिकडे चांगला असेल तर वर्क परमिट सुद्धा मिळेल. परंतु हे आम्ही अनाऊन्स केल्यानंतर खरं माझ्या मते त्याच्यावरती लोकांच्या उड्या पडायला हव्या होत्या, परंतु तसं काहीही झालेलं नाही. कारण लोक फक्त आता सायप्रस म्हणल्यानंतर लोकांना एक तर आधी काही माहीतच नाहीये आणि समजून घेण्याची आपल्यामध्ये ती वृत्ती पण नाहीये. म्हणजे US आणि UK हा. याच्या पलीकडे आम्हाला आणखी कुठे जायचं नाहीये. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आता ऑस्ट्रेलिया म्हणलं तरी लोक म्हणतात की नाही तिकडे दंगली होतात म्हणजे रोज ऑस्ट्रेलिया पेटलंय अशी काहीतरी आपल्या लोकांची एक खुळी समजूत म्हणता येईल. तर तशी समजूत आहे. परंतु या जगात इतर अनेक देश आहेत. आता युकेने दरवाजे बंद केले, अमेरिकेचा व्हिसा पॉलिसी स्ट्रिक्ट झाली. नाही, इकॉनॉमी इतकी डोल्ड्रम मध्ये आहे की तिकडच्या लोकांनाच नोकऱ्या नाहीये, तर तुम्ही जाऊन तिकडे तुम्हाला काय म्हणून मिळणार? पहिल्या महिन्यात अमेरिकन सरकारचं निवेदन होतं की भारतातनं अमेरिकेत जाणारी जी मुलं आहेत त्यांच्या पर्सेंटेजमध्ये 3.5% घट झाली. पण ऑस्ट्रेलियातलं पर्सेंटेज वाढतंय, जवळपास 18% वाढतंय. पण इतर अनेक देशांमध्ये जी संधी आहे ती पण घ्यायला आपण जात नाही आहोत. इतर अनेक देशांच्या संधीबद्दल मी तुमच्याकडे परत येईनच. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण राजमार्ग असं म्हणताय तुम्ही दोघंही जण मगासपासून, तर हा राजमार्ग मला स्वीकारण्यासाठी म्हणून काहीतरी एक्झाम्स द्यावे लागतात, म्हणजे परीक्षा द्याव्या लागतात, काही चाचण्यांना तुम्हाला उतरावं लागतं. ह्या नेमक्या कुठल्या आहेत? टॉफेल आम्ही ऐकतो, पण ह्याच्या म्हणजे इंग्लिश व्यतिरिक्त तुमचं तिकडचं इंग्लिश तुम्हाला कळणार आहे की नाही आणि तुमची इंग्लिशची लेव्हल तेवढी आहे की नाही. कारण तिथे गेल्यावरती तुम्हाला इंग्लिशमध्ये शिकायचं आहे, कारण ती बिझनेस कम्युनिकेशन लँग्वेज आहे. ते तुम्हाला अंडरस्टँड होणार आहे का? नाही तर तुम्ही आज इथे 80-90% मिळवलेले तुमच्या कॉलेजेसमधनं अगदी इंटेलिजंट म्हणून किंवा नंबर 1 नंबर 2चा स्टुडंट आहात, पण तिथे गेल्यावर जर तुम्हाला भाषा कारण त्यांची ऍक्सेंटेड असते, तर ती जी ऍक्सेंटेड भाषा जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला म्हणजे सगळंच फोल आहे, तुमचा खर्च सगळा वाया आहे आणि तुम्ही म्हणजे डिप्रेशनमध्ये जाणार, पुढे काहीच करू शकणार नाही. तर त्या दृष्टीने ही महत्वाची परीक्षा ठेवलेली आहे. आणि ही परीक्षेमध्ये तुमचा जितका जास्तीत जास्त स्कोर, म्हणजे ह्या ज्या काही टॉफेल आणि GRE तुम्हाला MS ला जायचं असेल तर, आणि जर तुम्हाला मॅनेजमेंट कोर्सेस जायचं असेल तर GMAT, टॉफेलच्या बरोबर GMAT. आणि हे अमेरिके करता आणि बाकी UK करता किंवा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड करता पण IELTS आहेत, म्हणजे इन्स्टेड ऑफ टॉफेल IELTS आहेत. आता अमेरिका सुद्धा आजकाल IELTSचा स्कोर ऍक्सेप्ट करायला लागले. पूर्वी जे त्यांनी स्पेसिफिकली IELTS असेल तरी पण टॉफेल द्या, आता त्यांचं नाही. आता ते इन अ वे तो पण स्कोर ऍक्सेप्ट करतात. पण टॉफेल आणि IELTS ह्या तुमच्या बेसिकली इंग्लिश की तुमचं वोकॅब्युलरी आणि तुम्हाला तुमचं ऍक्सेंटेड इंग्लिश तुम्हाला कळतंय की नाही, तुमचं रिटर्न इंग्लिश कसं आहे ग्रामॅटिकली किंवा अदरवाईज, म्हणजे इंग्लिशची लेव्हल तुमची तिथे टेस्ट केली जाते. आणि GRE आणि GMAT मध्ये तुमचं जे काही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असाल तर GRE देणार. तुम्हाला मॅनेजमेंट साईडला जर जायचं असेल विथ इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड तरी तुम्हाला मॅनेजमेंट करता म्हणून GMAT द्यायला लागणार आहे. तर ह्यांचा स्कोर खूप मॅटर करतो तुम्हाला स्कॉलरशिप मिळायला हवी असेल तर. म्हणजे मगाशी सर म्हणताना जसं म्हणाले की मला ह्या परीक्षा न देता ऍडमिशन मिळेल का, किंवा मला शिक्षणाकरता न जाता डायरेक्ट नोकरीच्या संधी मिळतील का, तर ह्या परीक्षांच्या शिवाय तिथे ऍडमिशन मिळत नाही. कोणत्याही तिकडच्या युनिव्हर्सिटीजमध्ये, फॉर दॅट मॅटर बाहेरच्या कोणत्याही देशातल्या युनिव्हर्सिटीजमध्ये जायचं असेल तर तुम्हाला GRE, GMAT, टॉफेल ह्या परीक्षा आवश्यक आहेत. आणि त्यांचा स्कोर डिसाईड करतो, बिसाइड्स युअर स्कोर, त्या टेस्टचा स्कोर डिसाईड करतो की तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे की नाही किंवा चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे की नाही. कारण त्यांच्या मते ते कसे बघतात की इकडच्या मुंबई युनिव्हर्सिटीच्या मुलाचे 70-80% आणि उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या मुलाचे 90-95%. आम्हाला कळतच नाही. म्हणजे हा इंजिनिअरिंग म्हणतो, तो इंजिनिअरिंग म्हणतो, तो तुमची लेव्हल काय आहे आम्हाला काहीच कळत त्यामुळे नाही. भारतात आटपार होण्यासाठी म्हणून त्यांच्या त्या टेस्ट आहेत. त्यामुळे त्याला तुम्हाला एक्सक्यूज नाही. तुम्हाला त्या परीक्षा आणि त्या परीक्षांचा चांगला स्कोर, म्हणजे तुम्ही रिपीट करा, थोडं आधीपासून प्लॅन करा आणि रिपीट करा ह्या परीक्षा, की जेणेकरून तुमचा स्कोर चांगला येईल आणि मग तुम्हाला स्कॉलरशिप पण मिळण्याचे चान्सेस आहेत. नाही, आणि त्याचा जर मान्यताप्राप्त कोर्स नसेल तर ते व्हिसाच देत नाहीत. म्हणजे पुढे ऍडमिशन जरी एखाद्या वेळेस युनिव्हर्सिटीने कुठल्या दिली तरी ते व्हिसा नाकारला जाऊच शकत नाही. पण हे आपल्या मराठी मुलांना समजत नाही. मी कशाला इंग्रजी शिकू, माझं काय अडलंय, नाही अडलं तर मग बस इथेच.
दुसरं महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण बाकीचे देश असं म्हणतोय आज, हो. ना, कारण 2 देशच डोक्यात ठेवून आपण जसं तुम्ही शिकलात का म्हणजे फक्त तुम्ही इंजिनियर डॉक्टर असं असेल तर तुमचं शिक्षण झालंय, हा एक काळ होता. आता तो पुष्कळ बदलतोय. म्हणजे आई वडिलांच्या सुद्धा मानसिकता बदलतात. आज आई वडिलांना Mass communication सारख्या विषयांकडे बघता येतात. कळतंय त्याच्यामध्ये. बरोबर. तर ह्या सगळ्या असताना वेगळे देश हा जो तुम्ही मगाशी उल्लेख केला तो वेगळ्या देशांबद्दल थोडंसं माहिती आणि तिथल्या युनिव्हर्सिटीचं कसं सहकार्य असतं आणि करिअरच्या दृष्टीने त्या कशा काय महत्वाच्या असतात. तो हे उत्तर देण्यापूर्वी डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याला विचारतायत अंबरनाथहून. बघूया त्यांना काय म्हणायचं. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत. हा पहिला प्रश्न असा आहे की नुकतंच परदेशी स्थायिक झालेल्या एका व्यक्तीशी गप्पा मारताना त्या व्यक्तीने असं सांगितलं की परदेशातले जे शिक्षण आहे ते आपल्यापेक्षा फार कमी दर्जाचं आहे. उदाहरणार्थ 1ली ते 7वी किंवा 1ली ते 8वीच्या मुलांच्या मध्ये बरीचशी तिथली 1 ते 4 किंवा 5 नंबरमध्ये मुलं ही भारतीय मुलंच असतात. तर त्या बाबतीत हे कितपत खरं आहे आणि कितपत याबाबत आपलं म्हणणं काय. दुसरी गोष्ट GRE किंवा या टॉफेल ज्या परीक्षा आहेत या परीक्षा देण्यासाठी जी पात्रता आहे ती पात्रता आपल्या भारतीय शिक्षणामध्ये आता सध्या 1ली ते 7वी पासच करण्याच्या वृत्तीमध्ये त्याच्यामध्ये काही GRE टॉफेल मध्ये काही फरक पडेल का किंवा त्यामुळे मुलांच्या मध्ये क्षमतामध्ये काही फरक पडेल असं आपल्याला वाटतं का. आणि तिसरा प्रश्न असा आहे की जेव्हा परदेशामध्ये करिअर आपण करायचं तेव्हा विशेषतः IIT मधून MCA किंवा MBA झालेल्या विद्यार्थ्यांना कितपत प्राधान्य आहे. धन्यवाद. जो पहिला प्रश्न आहे त्यांचा तोही महत्वाचा आहे की साधारणपणाने आपण म्हणतो ना की कमी दर्जा हा तिथल्या लोकांचा असतो आणि आपलीच भारतीय मुलं चांगल्या दर्जेने चांगल्या स्कोरनी पास होतात. हे खरं आहे का? म्हणजे ह्याच्यातली सत्य असत्यता किती आहे? नाही, काही प्रमाणामध्ये हे आपल्याला आढळून येतं. ही गोष्ट जरी खरी असली तरी सरसकट असा आहे अशातला भाग नाही. बरं. मुख्य प्रश्न आपण इकडे काय चर्चा करतोय तर आपण शालेय शिक्षणाबद्दल बोलतच नाही आहोत. आपण साधारणपणे जे 12वी पास आहेत किंवा त्याच्यानंतर जे उच्च शिक्षण असतं त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत, कारण त्यानंतर खरी करिअरला सुरुवात होते. आता शालेय शिक्षण महत्वाचं असतं त्याच्याबद्दल काही आपल्यात वाद नाही, पण तिथे असं आहे की मुळात ते लोक इंग्रजी बोलणाऱ्या देशातले असल्यामुळे त्यांचा इंग्रजीचा प्रश्न येत नाही. जसं इथे आपल्याकडे असे की तुम्हाला फ्रान्स जर्मनीला जायचं असेल, तुम्हाला जर त्या भाषा बोलता येत नसले तर ते लोक तुम्हाला ऍडमिशन देणार नाहीत किंवा व्हिसा देणार नाहीत. त्यामुळे आता आपण त्यांच्या शालेय शिक्षणाच्या दर्जाबद्दल बोलतच नाही आहोत. भारतीय मुलं जनरल त्यांनी असं विचारलं की सत्य असत्यता किती आहे. हो. तर नाही, त्याच्या- काही आपल्याला प्रमाणामध्ये- सोपं पडतं. हो. दॅट इज फॉर शुअर. जसा दुसरा सुद्धा त्यांचा प्रश्न होता की आता आपण 5वी पर्यंत परीक्षाच घेत नाही आहोत. जेव्हा आपण टॉफेल वगैरे ह्या परीक्षा म्हणतो त्या लेवलला ती जायला जर परीक्षाच नाही, मला त्याचा काही दर्जाच माहिती नाही, तर ह्याच्यात थोडा फरक पडेल का? नाही, 5वी पर्यंत परीक्षा न घेतल्याने टॉफेलच्या परीक्षेला काही फरक काही पडण्याचा फरक प्रश्न येत पडणार नाही. कारण आपण परीक्षा जरी नाही घेतल्या तरी सुद्धा शाळेमधल्या इंटरनल परीक्षा चालू असतात आणि म्हणजे त्यांच्याकडनं प्रोजेक्ट वर्क किंवा इतर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज बऱ्याच करून घेतल्या जातात ज्या खूप मॅटर करतात. जेव्हा तुम्हाला बाहेर जायचं आणि ऍडमिशन घ्यायचे तेव्हा तुमच्या हॉबीज काय आणि तुमच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज काय हे पण तुम्हाला तुमच्या SOP मध्ये लिहायला लागतं. किंवा इंग्लिश मध्ये वरती भर द्यायचा हे आई वडिलांना हल्ली थोडंसं माहिती असतं, त्याच्यामुळे नाही, तशी ती मॅडम, तयारी करून तयारी घेतली करून जाते. घेतात. तिसरा प्रश्न जो त्यांचा होता की करिअरच्या आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला IIT वगैरेच्या मधून पास झालेल्या मुलांना तिथे कितपत स्कोप असतो, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देताय. पण त्याच्या आधी डॉक्टर वि.स. महाजन आपल्याशी बोलतायत आणि ते रत्नागिरीहून बोलतायत. बघूया त्यांना काय म्हणायचं. हॅलो. हा बोला. हा, मी डॉक्टर महाजन बोलतोय की मी मिरज मेडिकल कॉलेजमध्ये माझं शिक्षण MBBS पूर्ण करीत असताना आम्हाला अमेरिकेचे डॉक्टर शिकवायला होते, तसेच इंडियनमध्ये डिग्री घेतलेले शिकवायला होते. तर माझं ऑब्झर्वेशन त्यावेळेस असं होतं की आमचे भारतीय डॉक्टर जे होते त्यांचं ज्ञान, त्यांचं स्किल, त्यांचं हे अमेरिकन डॉक्टरपेक्षा श्रेष्ठ होतं, चांगलं होतं. आणि आज आम्ही हे परदेशी शिक्षण इज प्रिव्हिलेज ऑफ प्रिव्हिलेज पीपल किंवा उच्च लोकांची एक मक्तेदारी होऊन तेच लोक फक्त हे शिक्षण घेत असतात असं चित्र आहे, वास्तव आहे. तर माझं म्हणणं आहे की परदेशातच फक्त करिअर होतं, परदेशात जाऊनच शिक्षण घेऊ शकतो आपण. हे जे काय एक मानसिकता आपली झालेली आहे की फॉरेन मेड वस्तू असली की आपल्याला ती चांगली वाटते, या मानसिकेतून आपण मुक्त झालं पाहिजे असं मला वाटतं. याबाबत आपलं मत काय? त्यांच्या प्रश्नाला आपल्याला निश्चित उत्तर द्यायचं आहे, पण तत्पूर्वी आपण घेतो एक छोटीशी विश्रांती.
छोट्या विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते. त्यांचा जो IITचा प्रश्न होता त्याला आपण क्रीम ऑफ एक लेअर ह्याच्यात म्हणतो की त्यांना संधी किती आहेत परदेशात. निश्चितच म्हणजे त्यांना आमंत्रण पाठवली जातात इन शॉर्ट. कारण ते आपल्याकडचं क्रीम आहे. म्हणजे सगळीकडे जगामध्ये भारतीय मुलांना म्हणजे भारतामध्ये इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी बौद्धिक क्षमता खूप जास्त चांगली आहे असं मानलं जातंच. भारताकडे त्या दृष्टीने बघितलं जातं आणि IIT हे आपलं क्रीम आहे. त्यामुळे त्या लोकांना तर संधी म्हणजे असं बघितलं तर आपण आपल्याकडे फार कमी IITians राहतात. कारण त्या ज्या फॅसिलिटीज आणि ज्या पद्धतीचे पर्क्स त्यांना मिळतात तिथे ते आपल्याकडे कोणीच त्यांना देऊ शकत नाही. त्यामुळे ते सुद्धा तिथे अट्रॅक्टेड असतात आणि मेजॉरिटी IITians किंवा IIMचे स्टुडंट्स तिथेच असतात. डॉक्टर विसा महाजनांचा जो प्रश्न होता तो तुम्हाला विचारते मी की एवढं क्रेज परदेशी शिक्षणाची कशाला पाहिजे. आपल्याकडे शिक्षण नाही का, आपल्याकडे गुणवत्ता नाही का, आपण इथे करिअर करू शकत नाही का, याच्यावर तुमचं म्हणणं काय. मी काही बाबतीमध्ये त्यांच्याशी सहमत आहे की त्याच्यामध्ये क्रेज असण्याचं काही कारण नाही आहे. आपण या विषयाकडे मी अशा दृष्टीनं बघतो की भारतामध्ये तुम्हाला किती पैसे मिळतात आणि परदेशात तुम्हाला किती पैसे मिळतात. उदाहरणार्थ काय आहे की भारतीय डॉक्टर अतिशय श्रेष्ठ आहेत हे मलाही माहीत आहे. याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की परदेशातले डॉक्टर तिकडे लोकसंख्या कमी असल्यामुळे दिवसाला जितके पेशंट पाहतात तेवढे भारतीय डॉक्टर वर्षभराचे पेशंट म्हणजे त्यांचे वर्षभराचे इथे एका दिवसात पाहतो. त्यामुळे नंबर हा महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे त्यांचा ज्ञान अनुभव त्यांची प्रॅक्टिस हे अगदी खरं आहे. परंतु त्याचबरोबर असं की प्रत्येकाने परदेशात जायलाच पाहिजे अशातला भाग नाही. पण ज्यांना जायचं आहे त्यांनी मात्र त्याच्याकरता योग्य डोळसपणे निर्णय घेतले पाहिजेत आणि त्याप्रमाणे गेलं पाहिजे. दुसरं एक असं आहे की परदेशात जाण्याचं आकर्षण असं आहे की त्यांचे ज्ञान आणि त्याचप्रमाणे त्यांच्याकडे असणाऱ्या सोयीसुविधा. आता उदाहरणार्थ त्यांनी डॉक्टरच आहेत ते त्याच्याबद्दल सांगतो की ॲलोपॅथी हे संपूर्ण शास्त्र पाश्चात्यांनी शोधून काढलंय. अत्याधुनिक सर्जरीचे जे काही टेक्निक्स आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत, हे सगळं त्यांनी शोधून काढलंय. त्यांच्याकडे रोज नवीन नवीन संशोधन होत असतं जे भारतामध्ये ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. तर या सगळ्या गोष्टीचं आकर्षण अर्थातच असतं ना. म्हणजे पैसे आणि त्याचबरोबर एक उत्तम ज्ञान आणि करिअर किंवा त्या पद्धतीचं वातावरण, ह्याचं लाईफस्टाईल ह्याचं पण एक आकर्षण असतंच. जीवन पद्धतीचं आकर्षण असतंच. आणि इथल्या डॉक्टरांना एवढी मेहनत करून जे काही पैसे मिळतात, जर समजा त्या डॉक्टरांना महिन्याकडे 5 लाख मिळत असतील तर परदेशातल्या डॉक्टरांना त्याच्याच करता 25 ते 30 लाख रुपये मिळणार असतील तर तो माणूस परदेशात का जाणार नाही किंवा हा मानसिकतेचा प्रश्न आहे. मानसिकतेचा प्रश्न आहे. जेव्हा आता आपण म्हटलं ना की फक्त ज्ञान घेण्यासाठी किंवा फक्त पैसे मिळवण्यासाठी आपण तिकडे जातो असं नाही, तर मला येत असलेल्या गोष्टींमध्ये जग काय म्हणतंय आणि जग आज त्या दृष्टीकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघताय की नाही ह्याचा मला उपयोग होऊ शकतो की बरोबर आहे. तर हे जेव्हा तुम्ही आता अनेक म्हणजे कॉर्पोरेट्सच्या लेवलच्या सुद्धा कार्यशाळा वगैरे घेता, लोकांची गोंधळलेली मनस्थिती नेमकी कुठे असते. म्हणजे पालकांना त्यांना पाठवायचं असतं, मुलांना एक माझा मित्र गेला म्हणून जायचं असतं का, नेमकं काय असतं आणि या गोंधळातनं तुम्ही त्यांना बाहेर कसे काढता. बहुतांशी पालकांनी लहानपणापासून एक कंडिशनिंग केलेलं असतं की तुझा मामा तिथे गेलाय, तुझा काका तिथे गेलाय, तो शेजाऱ्यांचा मुलगा तिथे गेलाय, तुला पण तिथे जायचंय, तू खूप अभ्यास कर, चांगले मार्क मिळव, तुला तिथे जायचंय. म्हणजे त्यामुळे मुलाची जडणघडण अशी होते की तो केवळ फॉरेनला जाण्याकरता शिकतोय, फॉरेनला जाण्याकरता पर्सेंटेज मिळवतो आणि जर त्यातलं काही घडलं नाही, विजा नाकारला गेला किंवा तेवढे पर्सेंटेज मिळाले नाही किंवा त्याचा तेवढा स्कोर होत नसेल फॉर व्हॉट एव्हर रिझन, तो डिप्रेशनमध्ये जातो. म्हणजे हे याकरता बहुतांशी पालक जबाबदार आहेत. मुलगा खूप चांगला आहे, त्याला तिकडच्या संधी उपलब्ध आहेत आणि म्हणून तो तिकडे प्रयत्न करतो आहे, जितक्या प्रमाणात सक्सेसफुल झाला आणि जेव्हा जमलं तेव्हा गेला, तोपर्यंत इथे पुढचं शिक्षण चालू ठेवलंय किंवा इथे एक नोकरी मिळाली, चांगली नोकरी करतोय, बाय द वे ते शक्य होतंय म्हणून मी तेही करतोय, असं होत नाही. भारावल्यासारखे झपाटल्यासारखे आम्ही फक्त फॉरेन एज्युकेशन आणि फॉरेनची ऍडमिशन आणि मग त्याच्याकरता पैसे, मग ते पोटाला चिमटा लावून पैसे जमवत राहायचे का, तर 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट आम्हाला दाखवायचं आहे, मग आम्ही इतर काही खर्च करणार नाही, मग अगदी आजारी पडलो तरी पण त्या हॉस्पिटलमध्ये दाखवायला जात नाही का, तर नाही मग ते डॉक्टरांना व्हिजिट केली की डॉक्टर कापतात, मग आम्हाला एवढा मोठा आता खर्च होईल, नाही नाही मला ते बँक स्टेटमेंट दाखवायचं आहे. म्हणजे ही मानसिकता मुलांच्या पेक्षाही जास्त पॅरेंट्सची असते. आई वडील ह्याला जास्तीत जास्त जबाबदार असतात किंवा जे कोणी त्याच्या जवळचे नातेवाईक आहेत. आणि मुलाला तर काय तुम्ही जे गाजर दाखवाल ते त्याला हवं असतं. म्हणजे शेजारचा गेलाय, मित्र गेलाय आणि मॅक्झिमम मुलं आजकाल जातात, त्यामुळे त्या मुलाला स्वतःलाही असं वाटत असतं. पण जे तुम्ही झपाटल्यासारखं करताना की त्याच्याशिवाय
विश्व नाही, मला एक विसा नाकारला गेला की मग मी आयुष्यात न उठलो, आता मला काही म्हणजे आयुष्य उरलं नाही, हे नाही. म्हणजे दिस इज नॉट फेअर. हे काही हा जो गरजेचं. दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोनच मुळी चुकीचा हा आहे. अतिशय चुकीचं आहे की बरोबर. तुम्ही इथेही शिक्षणाच्या संधी आहेत, तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर जर जाणार असाल तर इथे मास्टर्सला ऍडमिशन घ्या. बाय द वे तिथे तुम्ही एकीकडे ग्रॅज्युएशन करतानाच स्कोर करा. बाय द वे तुम्ही तिथल्या ऍडमिशनचा प्रयत्न करत राहा. चांगली युनिव्हर्सिटी मिळाली, तुमचा विजा होत असेल तर तुम्ही जाता आहात तिथे. इथली फी आणि तिथल्या फी मध्ये तफावत आहे. तिथे तुमचे पैसे जरी भरले असले आणि गेले तरी सुद्धा तेवढा फरक पडत नाही त्याच्यामध्ये, कारण तुमचं 1 वर्ष जर इकडे कंप्लीट झालं असेल तर तिकडे तुम्हाला क्रेडिट्स मिळत असतात त्याचे. इथलं तुमचं कोणतंही शिक्षण तिथे डिस्काउंट होत नाही, ते काउंटच करतात, त्याचे तुम्हाला क्रेडिट पॉईंट मिळतात. तो म्हणजे वाय महत्त्वाचा नॉट टू मुद्दा गो फॉर आहे. दॅट. थोडक्यात महत्वाचा आणखीन एक प्रश्न असा आहे याच्या बाबतीत की सगळं आपण हे करत असताना मुलांना नेमकं कुठल्या ब्रांचमध्ये किंवा कुठल्या शाखेचं शिक्षण द्यावं हे सुद्धा, साधं 10वी झालेला मुलगा असेल ना, आर्ट्सला जाणार, सायन्सला जाणार कळत नाही. आणि हे मी जनरल लोकांचं म्हणते, जे हुशार असतात त्यांना त्यांची लाईन बरोबर दिशा माहिती असते, त्याच्यामध्ये आपण काही पार करत नाही. बरोबर. पण ह्या सगळ्यामध्ये असं जे कन्फ्यूज असतात की मला जायचंय पण नेमकं काय करावं माहिती नाही, ह्याच्यासाठी गायडन्स कसा दिला जातो? ते याच्याकरता त्यांच्याशी बोलून बाबा त्यांना कुठली आवड आहे, कुठल्या विषयात आवड आहे आणि कुठल्या विषयामध्ये गती आहे, ह्या सगळ्याचा विचार करूनच आम्ही त्यांना सल्ले देतो. तुम्हाला 1 मिनिट मी हा. थांबवते, कारण खोत साहेबांचा आपल्याला कोल्हापूरहून फोन आहे, बघूया त्यांना काय विचारायचं. बोला. हा, मी अनवरून बोलतोय. हम्म. माझा मुलगा बी मेकॅनिकल पुण्याला शिक्षणला आहे. आता मला परदेशी जायचं झालं माझ्या मुलग्याला शिकायला, तर मला काय करायला पाहिजे? बी मेकॅनिकल शेवटच्या वर्षाला आहे. बर. मग आमचा मुलगा परदेशी शिक्षण, चांगलं शिक्षण किंवा ICA सारखं किंवा असं सारखं मोठं ज्ञानाचं घ्यायचं झालं तर मी शेतकरी माणूस आहे, हम्म. तर काय केलं पाहिजे? बर. सुचेताताई, काय सांगाल तुम्ही? शेवटच्या वर्षाला आहे बी मेकॅनिकलच्या, तर त्यामुळे त्याला बेसिकली जे आपण आता मगाशी म्हटलं की टॉफेल, आणि जर त्याला पुढे MS ला जायचं असेल तर टॉफेल आणि GRE च्या परीक्षा आणि चांगला चांगला स्कोर. मॅनेजमेंटमध्ये जायचं असेल, इंजिनिअरिंग मॅनेजमेंट एक खूप इमर्जिंग साईड आहे, तर त्याला त्याच्याकरता टॉफेल आणि GMATची परीक्षा आणि त्याचा चांगला स्कोर, आणि हे एकीकडे स्कोर करत राहतानाच त्याला कॉलेजेसमध्ये जे काही त्याला कोणते फील्ड आवडतंय ते डिसिप्लिन कोणत्या कॉलेजेसमध्ये आहे, त्याला साधारण फी स्ट्रक्चर कोणता अफोर्डेबल आहे, कारण ते म्हणतात मी शेतकरी आहे, त्यामुळे म्हणजे त्यांना काय $40,000 पर ॲनम शक्य होणार आहे का $12,000 शक्य होणार आहे, तर त्या रेंजमधल्या युनिव्हर्सिटी शोधून काढून त्याचा चॉईस काय आहे, त्या टाईपच्या कोर्सेस कुठे दिले जातात याचा थोडासा एक रिसर्च त्याने आधी स्वतःनी, किंवा मग कोणतं एखादं काउन्सिलिंग सेंटर जिथे ऍडमिशन्स करून देतात तिकडनं गायडन्स घेणं, म्हणजे हे स्वतः आपण मग हा जो मुद्दा आहे, हाच आपण शैक्षणिक पुढे शैक्षणिक लोनही त्यांना मिळू शकतं. सगळ्या बँका बँका देतात. आजकाल शैक्षणिक लोन देतात आणि त्याच्यामध्ये काही फार मोठं अवघड नसतं, तर तुम्हाला ती फॅसिलिटी उपलब्ध आहे. हा, पण म्हणजे आपल्याला एक ठरवायला लागतं स्वतःची रेंज हो, काय हो, आहे. हो. म्हणजे मी कारण ते 8,000, लोन शेवटी 12,000, परत द्यायचंच 15,000 आहे ना तुम्हाला. हो. लोन आहे नाही, ते, कर्ज मला आहे माझं शेवटी. background कर्ज दाखवायला लागतं. कर्ज 40,000 जरी असलं ना तरी जी मुलं परदेशात जातात त्यांना तिथे शिकता शिकता नोकरी करायची परवानगी असते, त्यामुळे त्यांचा तिथला खर्च आणि बँकांचे हप्ते हे त्या नोकरीतून सहज निघू शकतात. आपण येत होतो की समुपदेशनाच्या मध्ये महत्वाचा मुद्दा की मला कुठला कोर्स घ्यायचा, मी कशासाठी एलिजिबल आहे, बरोबर तर आहे. हे ठरवताना समुपदेशक नेमकी कुठली भूमिका घेतो? नाही, सर्वप्रथम आम्ही त्याच्याशी बोलतो की त्याला काय आवड आहे, त्याला काय करायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं कन्फ्युजन काय आहे, त्याचं काय गोंधळ आहे त्याचा, मग त्याला कुठली करिअर सुटेबल होऊ शकते. आता उदाहरणार्थ एखाद्याचं समजा गणित चांगलंच नसेल तर त्याला इंजिनिअरिंगला पाठवण्यात काही अर्थ नाही आहे, बरोबर आहे. काहींना सेवा क्षेत्राची आवड असते, मग त्यांच्याकरता हॉटेल मॅनेजमेंट किंवा इतर गोष्टी ह्या होऊ शकतात. त्याचप्रमाणे असं आहे की ज्यांना खरोखरच काही इतर खास सेवांची आवड असते, आता क्रूजमध्ये बऱ्याचशा संधी उपलब्ध असतात, ज्या लक्झरी बोटींवरती लोक जातात, तर अशा अनेक संधी आम्ही त्यांच्याशी बोलतो. त्यानंतर त्याची ठराविक परीक्षा देण्याची तयारी आहे का, त्याच्या पालकांची मग तेवढे पैसे खर्च करायची तयारी आहे का, हे सगळं विचारल्यानंतर मग त्याला योग्य तो सल्ला दिला जातो आणि मग जर त्याला पटलं तर ते करतात. आता सर्वसामान्य लोकांच्या करता आम्ही असं सांगतो की बा तुम्ही असे काही कोर्सेस करा की जिकडे तुम्हाला पटकन नोकरी पण लागेल, पैसे पण मिळायला सुरुवात होईल आणि तुमचा फार वेळ त्यात जाणार नाही. सुचेताताई, बऱ्याच वेळेला आम्ही असंही ऐकतो की वर्षभराचा कोर्स असं ते म्हणतात आणि जवळपास सुट्टी
एक महिन्याची त्यांना असते. 10 महिने त्यांचा कोर्स चालू असतो. हे 2 महिन्याची जी सुट्टी असते, बरेच वेळेला कॅम्पसवरती तिथे राहायला देतात परवानगी असं नाही, सुट्टीच्या वेळेला नातेवाईक तिथे असतात असंही नाही. तेव्हा ती मुलं नेमकं काय करतात आणि तेव्हा छोट्या छोट्या ठिकाणी नोकरी करून त्यांचं, कारण शेवटी असं आहे की हा भार परत तुम्ही शिकत असताना आणि नाही शिकताय त्या शेवटीच्या काळातही आई वडिलांच्या वरती असतो. तर हे मॅनेजमेंट कशी काय केली जाते? म्हणजे ही आर्थिक मॅनेजमेंटच आहे ना हा, शेवटी. आर्थिक. कारण कसं असतं की जनरली तुम्ही हॉस्टेलवरती राहता, कॅम्पसमध्ये राहणारे मुलं असतात, म्हणजे मी नाही म्हणत नाही त्याच्याकरता, पण कुठेतरी तुम्ही पहिल्या वर्षी जरी तुम्ही हॉस्टेलवर किंवा तुमच्या कॅम्पसमध्ये राहत असला तरी मेजॉरिटी टाइम सेकंड इयर ऑनवर्ड्स तुम्ही कुठेतरी एक रूम शेअरमध्ये असं राहता. म्हणजे तुम्हाला पहिल्या वर्षामध्ये कसं असतं की कॅम्पसमध्ये राहू पण देतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला कॅम्पसमधनंच तुम्हाला नोकरी मिळू शकते. जे काही सर्टन 14 आवर्स पर वीकचा जो काही चान्स असतो तर ते पहिल्या वर्षामध्ये मिळत नाही, त्यामुळे कॅम्पसमध्ये तुम्हाला ते राहू देतात. नेक्स्ट इयर ऑनवर्ड तुम्ही बाहेर कुठेतरी रूम शेअर करून राहणार असता, कारण तुम्ही सायमल्टेनियसली नोकरी करत असता. म्हणजे हे असं जे 14 तास 16 तास जी शक्य असते ती, तर त्यामुळे मग तो तुमचा वेळ सहज जातो त्याच्यामध्ये. मग तुम्ही ते तास वाढवता, कारण मग परीक्षेच्या काळात तुम्ही करणार नसता. मग असं कुठेतरी तुम्ही कॉम्पेन्सेट करता, किंवा मित्राचा प्रोजेक्ट करायचा आहे, किंवा मग तुम्ही आता राहिलंच आहात तर लगे हात मी थोडासा हा देश बघून घेतो, किंवा कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी कोणीतरी दुसऱ्या जरा लांब डिस्टन्सवरती कोणी वडिलांचे मित्र कोणी राहतात किंवा काही असं असं मग तुम्ही बघून घेता. म्हणजे नुसतं शिक्षण आणि तिथे मी राहिलो आणि मी माझ्या बाजूच्या पेट्रोल पंपावर किंवा मॅगडीमध्ये काम केलं, तर त्याच्यापेक्षा थोडंसं साईटसिंग पण करून तुम्ही तिथे काय चालतं, काय कल्चर आहे, या generally मुलांचा trend हा मानसिकतेची असतो. खूप मोठी गरज आहे की म्हणजे आपण तिथे जाऊन आपला क्षण आणि दिवस आणि दिवस Utilize कसा- करायचा की तो कसा मी encash वापरायचा कसा आहे. करतो. हा, तो सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आपल्याला मकरंद म्हणून विचारू इच्छित आहेत आणि बोरिवलीहून बोलतायत ते आपल्याशी. हॅलो. माझा प्रश्न असा हा. आहे, 2 मुलगा आहे, एक मुंबई युनिव्हर्सिटी मधनं पास झाला आहे आणि काही 60% आहेत, आणि एक बाहेरचा भारताचाच कुठेतरी दुसऱ्या युनिव्हर्सिटी मधनं पास झालाय आणि त्याला चांगले पर्सेंटेजेस आहेत. तर जॉब साठी म्हणजे कोणाला प्रिफर करणार, मुंबई युनिव्हर्सिटी का बाहेर युनिव्हर्सिटी? आणि भारतामध्ये बाहेरच्या देशात MS वगैरे आहे, तसं तसेच इक्विव्हॅलेंट कुठले भारतात कोर्सेस आहेत, आणि कुठले कुठले ट्रस्ट आहेत ते स्कॉलरशिप देतात, तर प्लीज त्याच्याबद्दल माहिती द्या. स्कॉलरशिप जसं की टाटा ट्रस्ट देते, आणि मुंबई युनिव्हर्सिटीची रँकिंग काय आहे, का कसं किती प्रिफर करतात त्याला जॉबसाठी, आणि इन द वर्ल्ड काय किती प्रेफरन्स आहे? थँक्यू. त्यांचा ओव्हरऑल प्रश्न असा होता की मुंबई युनिव्हर्सिटीचं रँकिंग काय आहे, युनिव्हर्सिटीत आणि बाहेरच्या मुलांमध्ये कसा फरक केला जातो, आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की ट्रस्ट वगैरे असे काही असतात का, ट्रस्टच्या बद्दलची नावं असतील तर ती आपण कार्यक्रमाच्या नंतर त्यांना सांगू शकतो, फोन त्यांनी केला तर. पण ह्या ओव्हरऑल पद्धतीमध्ये तुम्ही काय उत्तर द्याल? त्यांना पहिलं उत्तर ट्रस्ट बद्दल देतो की हे जे सगळे ट्रस्ट असतात याची नोंद चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये असते, त्यांची लिस्ट असते, ती त्यांना कुठे गेले ते तर चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये त्यांना मिळू शकेल. त्याचप्रमाणे काही वेबसाईट्सवरती पण ही माहिती उपलब्ध आहे, त्यांना घर बसल्या मिळू शकेल. त्याच्याकरता मुद्दाम काही फार कष्ट घ्यावे लागतील अशातला भाग नाही. हा झाला एक मुद्दा. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी आणि इतर युनिव्हर्सिटीमध्ये जर मार्कांचा फरक असेल तर किती प्रेफरन्स देतात. तर जॉब करता एक गोष्ट लक्षात घ्या की त्या मुलाचा प्रत्यक्ष इंटरव्ह्यू हा फार महत्त्वाचा असतो. म्हणजे समजा माझ्याकडे एक 90% मार्कवाला माणूस आहे आणि एक 70% वाला आहे, पण 70% वाला जर का इंटरव्ह्यूमध्ये मला असं वाटलं की बाबा हा माणूस फारच स्मार्ट आहे तर त्याला मी घेईन. आणि हीच मानसिकता सर्व नोकरी देणाऱ्या लोकांची किंवा व्यवस्थापनाची असते. त्यामुळे अमुक एका युनिव्हर्सिटीचा आहे म्हणून त्याला घेतलंय अशातला काही भाग अजून मुंबई युनिव्हर्सिटीपर्यंत तरी आलेला नाही. म्हणजे एक जगामध्ये ज्या 10 युनिव्हर्सिटीज आहेत, 10-12 की ऑक्सफर्ड आहे, केम्ब्रिज आहे, हार्वर्ड आहे, MIT आहे, म्हणजे त्या युनिव्हर्सिटीचं असेल तर त्यांना लगेचच म्हणजे काही बघितलं जात नाही. किंवा आपल्याकडे IIT आहे, IIM आहे, म्हणजे ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे ते अगदी सिलेक्टेड इन्स्टिट्यूट्स आहेत. डोळे झाकून घेण्याचा आपण प्रयत्न विचार करतात. करतोय तो बरोबर आहे, सर्वसामान्य हो. मुलांचा, आणि त्याच्यामध्ये हीच मानसिकता. म्हणजे मी तुम्हाला तिथेच मग ते तुमचं GRE TOEFL मॅटर करतं की तो स्कोर काय आणि बाकी तुमची जी डॉक्युमेंट्स तुम्ही देताय, आणि SOP, रिकमेंडेशन interview लेटर काय वगैरे बघतात हे पण ते पण महत्वाचं बघतात. असतं. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की मी IIM कलकत्ता त्यांचं एक पॅनल मुंबईत आलं होतं आणि मला त्यांनी एक्सटर्नल पॅनलिस्ट म्हणून इंटरव्ह्यू घ्यायला मुलांचे बोलवलं होतं. तर त्यावेळेला ते जे कलकत्त्याहून प्रोफेसर आले होते त्यांनी त्या एका इंजिनियर झालेल्या मुलाला प्रश्न विचारला की ओशन हा शब्द म्हटल्यानंतर तुला काय काय आठवतं. तर त्यांनी सांगितलं वरती पक्षी उडतायत, आकाश आहे, पाणी आहे, बोटी चालतायत.
तर त्याने हळूच माझ्या कानात सांगितलं की एक्सेप्ट द डेप्थ ही कॅन सी एव्हरीथिंग. म्हणजे खोली. हा, म्हणजे खोली त्याला दिसत नाहीये, बाकी त्याला सगळं दिसत वरवरचं सगळं वरवरचं सगळं दिसत. आयसिंग दिसतोय, मूळ केक दिसत नाही. आणि त्याची व्यस्त त्याची खोली आहे. बरोबर आहे. आपल्याला रुपाली यांचा फोन आहे आणि त्या खेडहून बोलतायत. बघूया त्यांना काय म्हणायचं. हॅलो. हॅलो. हा, बोला. हा मॅडम, मी खेडमधनं बोलते, रुपाली. हं, हा, मला असे क्वेश्चन विचारायचे होते 2 हं. की ज्याची आर्थिक कंडिशन चांगली नाहीये आणि त्याला परदेशात शिक्षणासाठी जायचं असेल तर त्याच्यासाठी काय संधी आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या टॉफेल आणि जीआरईच्या एक्झाम ज्या आहेत त्या 12th नंतर वगैरे देता येतात आणि किती वेळा देता येऊ शकतात. त्यांचा जो पहिला आधी आला होता त्यांचे प्रश्नांची उत्तर आपण पूर्ण करूया की आता तुम्ही सांगितलं तसं की युनिव्हर्सिटीमध्ये फरक नाहीये, फक्त एवढंच आहे की तुमचा मुलगा कुठच्या गुणवत्तेमध्ये आणि ट्रस्टच्या बद्दलही तुम्ही माहिती दिली. आता त्यांचा जो प्रश्न आहे की आर्थिक बळ नाहीये आणि जर परदेशी जायचंय तर जसं आपण म्हणतो की ट्रस्ट स्कॉलरशिप्स वगैरे अशा काही मिळू शकतात का. आणि जीआरई टॉफेल हे 12वी नंतर तुम्हाला देतात. 12वी नंतर तुम्हाला देता येतात. आणि किती वेळेला बसू शकतात. पास होईपर्यंत, स्कोर करेपर्यंत. नो लिमिट. नो लिमिट. फक्त दरवेळेला नवीन फी भरावी लागते. म्हणून ते तुमचं लिमिटेशन आहे. किती फी भरायची आणि किती वेळेला आपण तीच परीक्षा द्यायची. बरं, ह्याचे क्लासेसही असतील ना. अगदी. नाही, प्रायव्हेट ट्युशन पण आहे. म्हणजे क्लासेसही असतात. त्या व्यतिरिक्त काही उत्तम ट्युशन देणारे लोक आहेत. बरं, आता आपण जेव्हा सगळ्या ह्या परदेशस्थ संध्यांचा विचार करतोय तेव्हा एसओपी म्हणजे नेमकं काय. स्टेटमेंट ऑफ पर्पज, की तुम्ही कशा करता जात आहात. म्हणजे तुम्ही थोडक्यात तुम्हाला स्वतःला रिप्रेझेंट करता. बरोबर. तुमच्या हॉबीज काय, तुम्ही आतापर्यंत काय काय एक्सपिरियन्स केलेले, तुमचे अनुभव काय, किंवा कशा ह्याच्यात तुम्ही कसे बाहेर आलात. तुमचं स्पोर्ट्स बद्दलचं किंवा इतर एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये एखादी कला तुमच्यामध्ये आहे का, कॉलेजमध्ये कधी तुम्ही नाव गाजवलंय का, कधी एखादे इव्हेंट केला आहेत का. आणि बिसाइड्स दॅट तुमचे जे काही सब्जेक्ट आणि तुमचं म्हणजे कॉलेजमधलं तुमचं जे काही पण अस्तित्व हा रिपोर्ट बऱ्याच वेळेला मॅनिप्युलेट सुद्धा करून नाही का लिहिता येत? मेजॉरिटी टाइम्स म्हणजे तो तसाच असतो की मी तो कॉपी पेस्ट करते, तुझा घेतला काहीतरी त्याचं किंवा combination मला केलं आणि- एसओपी करायचंय, मला जरा मदत करा अशी म्हणणारी सुद्धा कितीतरी मुलं आहेत. म्हणजे आहेत असं ना. लिहून देतात, त्याचे चार्ज घेतात, असं पण आहेत. हो, ते सगळं आहे. पण शेवटी काय आहे की त्या मुलाला इंटरव्ह्यूला बोलवलं की त्यांना कळतं की यांनी लिहिलेलं स्वतः लिहिलंय का कोणाकडनं लिहून घेतलंय. बरोबर. कारण असं आहे की एक मुलगा जो समजा व्हिसा इंटरव्ह्यूला जातो तर तो एकटा आणि एकदा जातो, परंतु इंटरव्ह्यू घेणारा असतो तो रोज असे कितीतरी मुलं बघत असतो. त्यामुळे त्याला लगेच कळतं. त्याच्यात काही असं फार त्याने किती बनवाबनवी केली तरी ते मी माझ्याकडे आलेल्या 2 मुलांना असं सांगितलं होतं की तुम्ही मला तुमची पूर्ण माहिती द्या, मग त्याला आपण फाईन ट्यून करू. तुमचा एसओपी लिहायचा आहे तर तुम्हाला काय अजून ती लँग्वेज किंवा ते तुम्हाला माहित नाही, तर मला फाईन ट्यून करायला लागणारच आहे तो. पण तुमच्याबद्दलची तुम्ही मला माहिती पूर्णपणे द्या. तुम्ही आतापर्यंत कॉलेजमध्ये फर्स्ट इयर पासून गेलात आणि आतापर्यंत तुम्ही काय केलं टोटल, अगदी तुमचा तो 10 पानी 50 पानी झाला, 2 पानी झालं, जे काय तुम्हाला शक्य असेल त्यातलं निवडक घेऊन मॅक्झिमम द्या. तुम्हाला, म्हणजे मी निवडक घेईन. बरोबर. ती मुलं 2 लाईनी पण लिहू नाही शकली. आणि मग त्यांचे आई वडील आया आल्या होत्या, गुजराती मुलं होती. त्यांची आई आल्यावर म्हणते आम्ही तुमच्याकडे कशा करता आलो, तुम्ही मग गायडन्स काय देणार, सगळं जर आम्हीच लिहायचं तर तुम्ही काय करणार आहात मग. म्हणजे यू आर मेंट फॉर दिस असंच बघितलं जातं की हे तुम्हीच लिहायचंय. बरोबर. म्हणजे आपल्या मुलाबद्दलची माहिती मी म्हटलं अहो पण त्या मुलाने कॉलेजमध्ये काय केलं हे मला इथे बसून कसं माहिती असेल. पण त्यांच्या अपेक्षा अशी असते की तुम्ही एक स्टँडर्ड कटपेस्ट करा आणि तो आमच्या म्हणजे मुलाकरता त्याचं पाठवा. गांभीर्यच कळत नाही. एसओपीचं गांभीर्य जे कळायला पाहिजे ते म्हणजे मी असं म्हणू का की तू आई-वडिलांना ऍथलेट आहेस म्हणून कसं शक्य आहे मला ते, तर तू जर असशील तर तू मला सांग ना. हा जो स्पोर्ट प्रकार आहे ह्याचा ह्या संधी घेत असताना किती उपयोग होतो ना. काही अमेरिकन युनिव्हर्सिटीज जर का तुम्ही चांगल्या पद्धतीचे खेळाडू असाल तर अक्षरशः तुम्हाला सर्व वर्षाकरता म्हणजे 4-4 वर्षाकरता स्कॉलरशिप मिळालेली उदाहरणं मला माहिती आहेत. बरं. की काही मुलं की उत्तम बास्केटबॉलपटू किंवा उत्तम हॉकीपटू किंवा असे जे खेळामध्ये आहेत, फुटबॉलमध्ये चांगले असतात. क्रिकेटमध्ये नाही मिळत स्कॉलरशिप. हे पण मुद्दाम सांगू इच्छितो कारण भारतामध्ये क्रिकेटचा वेळ खूप जास्त आहे. अतिशय गंभीर Crazy वेळ आहेत. आहे. तर त्याच्यामुळे बाकीच्या खेळांमध्ये असलं तर ते त्याचा विचार जर मान्यताप्राप्त खेळ असतील तर त्याच्याकरता स्कॉलरशिपचा जरूर विचार केला जातो आणि त्याचा फायदा होतो. बरं.
हे सगळं करत असताना पेपर्स याच्यावरती म्हणजे परफेक्ट पेपर्स आपल्याकडे असणं, कागदपत्र असणं, हे सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे की बाकी सगळं तयारी आहे तुमची, पण तुम्ही पेपर्समध्ये कुठेतरी कमी जास्त पडत असाल तर कदाचित तुमचा विजा नाकारू शकतात. तर ह्याच्यामध्ये पेपर तयार करण्यामागे जे तुम्ही मदत करता, तर विजा नाकारल्याच्या नंतरची एक मानसिकता तयार होऊच नाहीये, म्हणून आपण पूर्ण तयारीने तिथे जावं यासाठी काही गायडन्स देऊ शकाल का? नाही, म्हणजे कसं असतं की कॉलेजची तुम्हाला लिस्ट येते, जेव्हा तुम्हाला ऍडमिशनचा फॉर्म घेता तेव्हा त्यांच्या लिस्टेडच असतं की त्यांना काय काय कागदपत्र हवेत. विजाचा फॉर्म भरता तेव्हा त्याच्यातही लिस्टिंग असते की त्यांना काय काय कागदपत्र द्यायचे, म्हणजे बँक स्टेटमेंट द्यायचे, साधारण तुमची किती फी किंवा तुमचं बँकमध्ये अकाउंटमध्ये किती पैसे तुम्हाला असायला हवेत, हे सगळं त्या कागदांवरती असतं, तुम्हाला तिथे कळत असतं. आता हे पेपर बनवणं आणि पेपर प्रेझेंटेशन करणं हे जरी तुम्ही किती परफेक्ट केलं ना, तरी तिथे तुम्ही इंटरव्ह्यूला तुमचा अपिअरन्स कसा आहे, हाऊ कॉन्फिडेंटली आर यू फेसिंग इट, हे फार महत्वाचं असतं. म्हणजे पेपर देणाऱ्याला तो पेपर काय आहे याच्या संबंधी माहिती पाहिजे. म्हणजे तुम्हाला नुसता तुम्ही उभे राहता तेव्हा ते समजतात की तुम्हाला हाऊ मच इन डेप्थ यू आर, आणि मग ते काही ना प्रश्न विचारता सुद्धा तुम्हाला रिजेक्ट करतात, किंवा काही वेळेला हार्डली एखाद मिनिटच असतो तुमच्याकरता त्यांच्याकडे, त्यामुळे हार्डली एखादा दुसरा प्रश्न विचारतात. मग त्याच्यावर त्यांना कळतं की म्हणजे काय तुला किती तुला माहिती आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तू स्वतः किती इन्व्हॉल्ड आहेस, त्याच्यावरनं तुमचा विजा प्लस किंवा मायनस होतो. म्हणजे नुसते पेपर परफेक्ट केलं म्हणजे मला विजा मिळाला असंही होऊ असं नाहीये. हे 50%च आहे. 50% तुमचं कॉन्फिडन्स, तुमचं अपिअरन्स आणि तुमचं कमांड उत्तर देण्याची आणि त्या पेपर बद्दल तुम्हाला असलेली तुम्ही माहिती बनवले हा असतील सुद्धा तर तुम्हाला महत्त्वाचा माहिती आहे. असणार ते. अशाच पद्धतीची अशीच माहिती अजूनही आपल्याला घ्यायची आहे, पण तत्पूर्वी घेतोय आपण एक क्षणाची विश्रांती. छोट्या विश्रांतीनंतर सर्वांचं परत एकदा स्वागत करते. हे सगळं होत असताना एक पालकांची आर्थिक बळ हा एक फार महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे. बरोबर आहे. पालकांचं आर्थिक बळ, येणारी युनिव्हर्सिटी, मुलांचं असलेलं त्याच्यामध्ये आवड, ह्या सगळ्या करत असताना कुठल्या युनिव्हर्सिटीचा मध्ये प्रेफरन्स द्यावा किंवा आपण कुठल्या युनिव्हर्सिटीत जावं, हा सुद्धा एक समुपदेशनाचा भाग आहे. हे सगळं करत असताना हे काही असं होत नाही की काल आम्ही गेलो आज सगळं झालं. ह्याला एक वर्षभराची तयारी तरी लागते, बरोबर आहे. तुम्हाला स्टेटमेंट पाहिजे, तुम्हाला अमकं पाहिजे, तुम्हाला तुमचं आर्थिक बळ दाखवायचं आहे. ह्या दृष्टीने पालकांना तयार करताना तुम्ही कुठल्या कुठल्या खबरदाऱ्या घ्यायला सांगता? नाही, आम्ही पहिल्यांदी तर सर्वात महत्वाचं आहे की तो मुलगा काय करू शकेल का नाही, त्याचं समुपदेशन झालं आणि एकदा त्याचं दिशा निश्चित झाली की बाबा हा या कोर्सला जाऊ शकेल, त्यानंतर मग आर्थिक स्थितीचा प्रश्न किंवा युनिव्हर्सिटी सिलेक्शनचा प्रश्न निर्माण होतो. आता याच्यामध्ये असं आहे की अमेरिका, युकेचे विसा अतिशय कडक झाल्यामुळे इतर तुम्हाला अनेक एक मिनिट मी देश- थांबवते, कारण मोहन कडलासकर आपल्याला विचारतात आणि त्यांचा फोन पुण्याहून आहे. हॅलो हॅलो, हा बोला. तुमची चर्चा चांगली चाललेली आहे, पण या सगळ्या याच्यातनं तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उत्तम चाललेलं आहे, पण शेवटी दोघांना एक प्रश्न विचारायचा वाटतो. गव्हर्नमेंट आपल्या सामान्य माणसांचा पैसा करोडोपणे जो जमावतो, या सगळ्या इन्स्टिट्यूशन, मग मेडिकल असो, IIT असो, यांच्यावर काय असं बंधन ठेवतो का की एक ठराविक वर्ष तुम्ही तुमचा कोर्स झाल्यानंतर प्रथम इंडियात काम करा आणि मग तुम्हाला जगात कुठे जायचं तिथे जा, म्हणजे त्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा आपल्या भारतीय देशातल्या लोकांना, नागरिकांना काय फायदा होतो, याच्यावर काही बंधनं ठेवता किंवा तुम्ही जे समुपदेशन देण्याकरता त्याच्यावर हा मुद्दा घेता का विचारात? धन्यवाद. मेडिकल मध्ये असं आहे की तुम्हाला खेड्यामध्ये जाऊन, खेड्यात स्पेसिफिकली, म्हणजे नुसतंच इथे काम केलं पाहिजे नाही तर खेड्यात जाऊन काम करायला लागतं. पण बाकीच्या BA, BCom, BSc किंवा आर्किटेक्चर वगैरे ह्या कोर्सेस करता काही गव्हर्नमेंटचं असं कंपल्शन नाही की तुम्हाला इथे काम केलं पाहिजे किंवा इतके वर्ष किंवा इतके महिने काम केलं पाहिजे किंवा कुठेही, म्हणजे लोकेशन किंवा कंपल्शन कोणत्याही प्रकारचं नाहीये. कारण ती मुलं म्हणतात की द्या ना नोकऱ्या, गव्हर्नमेंटकडे तेवढे जॉब्सच नाहीयेत. मेडिकल फील्डमध्ये कसं असतं की सर्व्हिस आहे, सर्व्हिस टू द नेशन आहे, की ज्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तपासायचं आहे आणि खेडोपाडी लोकांना जिथे सेवा उपलब्ध नाही तिथे ती द्यायची आहे. मग ते गव्हर्नमेंटनी कंपल्शन केलंय. पण बाकीच्या याच्यामध्ये अशी सेवा काही नसते की तुम्ही अकाउंट्स मेंटेन करणार आहात किंवा तुम्ही आर्ट्स असाल तर तुम्ही म्हणजे काय टाईपचे कोर्सेस तुम्ही मला त्याच्या वाटतं टॉप नॉच मुलं म्हणायची होती की जी सगळी आपल्या इथे शिकतात, ब्रेन ड्रेन होतं ह्याच्याबद्दल ऍक्च्युली त्यांना त्यांना म्हणायचं. म्हणायचं. पण असं इतर फील्डमध्ये तर असं कुठेच काही गव्हर्नमेंटकडनं कंपल्शन नाहीये. बरोबर. म्हणून त्या दृष्टीने गव्हर्नमेंटने एक फॉरेन बिल पास केलं की ज्यामुळे, जसं ह्यांनी सुरुवातीला सांगितलं की फॉरेन युनिव्हर्सिटीज इथे येऊन आता त्यांचे कोर्सेस आपल्याला ऑफर करणार आहेत की ज्याच्यामुळे जो ड्रेनिंग पार्ट आहे तो आपण थोड्याफार प्रमाणात थांबवू शकू, की ज्यांना फीची शक्यता आहे की मला फी परवडेल आणि माझा मुलगा माझ्या जवळ राहील, तिकडे राहण्याचा खर्च तर ऍटलीस्ट मी ह्याच्यामध्ये वाचवू शकतो, हा एक भाग. आणि मग आपला जो काही क्राऊड आहे, क्रीम क्राऊड, तो
कदाचित आपला क्राऊड तिथे का जातो तर फॅसिलिटीज इन्फ्रास्ट्रक्चर इथे नसल्यामुळे जातो. त्यामुळे तो इन एनी वेज अदरवाईजही तो जाणार आहे जोपर्यंत तुम्ही इथे फॅसिलिटीज उपलब्ध करून देऊ शकत नाही आहात. आणि प्रत्येकाच्या मानसिकतेचा पण त्याच्यामध्ये भाग आहे. आपण एक म्हणजे प्रश्नाचं उत्तर अर्धवट सोडलं होतं. हो, तो प्रश्न त्यांचा नाही, माझाच प्रश्न होता तो की आपण ह्या सगळ्या मानसिकता तयार करत असताना नेमका समुपदेशक म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये भूमिका काय बजावता? नाही, जसं मी मगाशी सांगितलं तसं पहिल्यांदा एकदा मुलाशी व्यवस्थित बोलणं झालं आणि त्याची दिशा कळली की मग त्यांनी कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये जावं याचा आम्ही शोध सुरू करतो. त्यामध्ये असं आहे की आता केवळ ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिका, कॅनडा, UK हे देश सोडले तर इतर अनेक देश आहेत की जिकडे त्या युनिव्हर्सिटीत स्वस्त आहेत आणि त्या उत्तम कोर्सेस तुम्हाला देतात. रशिया पण आहे ना? एशियामध्ये नाही, रशियामध्ये ज्याच्यामध्ये आता डेंटिस्ट्री, मेडिकल, हे बघा, रशिया आहे, लॅटिन अमेरिका म्हणजे बेलीज सारखा देश आहे, ते करतात आणि ते सगळं स्वस्त आहे. पण आपण का कोण जाणे, आपले लोक तिकडे जायला फारसे मागत नाहीत, पण अतिशय उत्तम आहे. म्हणजे तिकडे जाऊन आलेले लोक आहेत माझ्या माहितीतले आणि त्यांना फक्त इकडे परत समजा तो जाऊन तिकडे डॉक्टर झालं कोणी एखादा मुलगा मुलगी, त्यांना इकडच्या मेडिकल काउन्सिलची परत परीक्षा द्यावी लागते. पण या पलीकडे तिथे अतिशय उत्तम तऱ्हेचं शिक्षण मिळतं असं जाऊन आलेल्यांनी पण आम्हाला सांगितलंय आणि आम्ही स्वतः पण बघितलंय. त्यामुळे तो काही मोठा प्रश्न नाहीये. स्वस्त युनिव्हर्सिटीत सुद्धा आहेत, स्कॉलरशिप सुद्धा भारतामध्ये मिळू शकतात अनेक ट्रस्ट कडनं वगैरे, परंतु त्याकरता त्या मुलांना स्वतःची गुणवत्ता सिद्ध करावी लागते. म्हणजे अगदीच 35% वाला असेल आणि तो म्हणाला आता मला ट्रस्टने स्कॉलरशिप द्यावी तर त्याला कोणी स्कॉलरशिप देणार नाही. ही पण त्यातली दुसरी बाब आपण ध्यानात घेतली पाहिजे. आता एक महत्वाचा पालकांच्या पोटातली भीती तुमच्याकडे बोलून दाखवते की समजा माझा मुलगा गेला, MS त्यांनी केलं, तिथे काहीतरी कारणाने दुर्दैव म्हणा किंवा काही म्हणा त्याला तिथे नोकरी नाही मिळाली. असं आहे अमेरिकेत काय किंवा कुठल्याही विदेशामध्ये सस्टेन करणं, स्वतःला तिकडे सस्टेन करणं किंवा हे शक्य नसतं इतकं. तर तो जर परत आला तर परत आल्यानंतर तिथे घेतलेलं त्याचं जे शिक्षण आहे ते आम्ही किती कन्सिडर करतो आणि परत आल्यानंतर त्याचं भवितव्य काय? कन्सिडर तर करतो, कारण आपल्याकडे फॉरेनची क्रेज जशी मुलांना पालकांना तशी ह्या सगळ्या नोकरदार म्हणजे जे टॉप बॉसेस आहेत त्यांना पण आहे की माझ्याकडे एक फॉरेनमध्ये शिक्षण घेतलेला मुलगा कामाला आहे. पण पैसे देण्याची तरी मानसिकता नसते. म्हणजे तो तिकडनं शिकून आला आहे म्हणून तू इकडच्या माणसाला जर 15-25 हजार रुपये देत असशील तर त्याची अपेक्षा कदाचित 40-50ची आहे, तर ते मी देणार नाही, मी त्याला 15 मध्येच करणार आहे. त्यामुळे म्हणजे नोकरी मिळणार नाही का तर असं होते, नोकरी मिळणार, पण जी आपल्याकडे जे काही त्याची चौकट आहे आणि जो पगाराची चौकट आहे त्या चौकटीतच त्याला बसायला लागेल. शिक्षण त्याचं जे बाहेरचं झालं असेल तर त्याच्यानंतर तो अजून दुसरीकडे कुठेतरी नोकरी करू शकतो, आपल्याकडे नोकरी करू शकतो, पण तिथे नोकरी केल्यावरती त्याला जो डॉलर डिफरन्स किंवा पाऊंड डिफरन्सनी त्याला जे जास्त पैसे मिळणार किंवा त्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत, तिकडचे रस्ते खूप चांगले आहेत त्यामुळे ॲट एनी कॉर्नर तुम्ही अर्ध्या तासात पोहोचूच शकता आणि ड्रायव्हिंग इज नॉट डिफिकल्ट. जे आपल्या इथे आपण नुसतं पुण्यावरनं किंवा सांगलीवरनं आलात तर खूप दमाला होतं, कारण रस्त्यांचा प्रश्न येतो, ट्रॅफिक जामचा मेन प्रॉब्लेम येतो. तिथे तसं नसतं. तर ती जी काही फॅसिलिटी तुम्हाला मिळते ती तुम्हाला इथे मिळणार नाही. जे काही कंजेशन आणि जे काही टू अन एक्सटेंट करप्शन आहे तर त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही तिथे राहिल्यामुळे तुम्हाला सवय नसते, त्यामुळे मग त्याची इथे गुदमरून जातो तो मुलगा, म्हणजे त्याची खूप घालमेल होते. की मी एक सांगतो की जर खरोखरच ती व्यक्ती चांगली असेल, तो मुलगा किंवा मुलगी, तर समजा काही वेळ नाही मिळाली नोकरी आणि जर तो समजा सर्व्हाइव्ह होऊ शकला किंवा तिकडे नीट राहू शकला त्याला नोकरी मिळणार, नंतर मिळणार. थोडं पेशन्स. आता कधीतरी बघा भारतातही त्याला लगेच नोकरी मिळेल याचा ॲश्युरन्स कोणी दिलंय? बरोबर. नाही, ते जे छोट्या नोकऱ्या करतात ना, छोट्या ज्या काही नोकऱ्या ते करतात तेव्हा त्यांनी थोडंसं डेव्हलपमेंटच्या दृष्टीनेच नोकरी बघायची की जिकडे मला सस्टेनेबिलिटी आहे. म्हणजे आज मी मॅगडीत किंवा पेट्रोल पंपवर करणार आहे तर ती आज पहिल्या दुसऱ्या वर्षाला मला ठीक आहे, पण त्याच्यानंतर अशी कुठेतरी फर्म बघावी की ज्याच्यामध्ये भले मला सुरुवातीला कमी पैसे मिळतात, पैशाची गरज असते, कारण तिकडे त्यांना जे काही फिरायचंय किंवा आई वडिलांकडे मागून नये, आपले बाकीचे सगळे खर्च आपले आपण करावेत म्हणून ते मॅक्झिमम अशा नोकऱ्या बघतात की जिकडे जास्त मिळतील. पण त्याच्याही पेक्षा त्यांनी सस्टेनेबिलिटी असलेली नोकरी जर तेव्हा बघितली तिकडे तर नंतर त्यांना त्या नोकरीत कंटिन्यू. हा जो मानसिकता किंवा हा जो दृष्टिकोन आहे हा तुम्ही मूल तिकडे आता जाणार आहे असं म्हटल्यानंतर सुद्धा काही वेगळी मानसिकता तयार करावी लागते. आई वडील नाहीत, नातेवाईक नाहीत, मी एकटा आहे. हल्ली तरी युनिव्हर्सिटीतली बरीच मुलं त्याला घ्यायला येतात किंवा असंही हे बरंच झालेलं आहे की त्याला त्याचे पाय रोवायला थोडीशी मदत तिथले होते. इथे मला पाण्याचा ग्लास पण आईने द्यायला लागतो. तर तो जो आहे तर त्याच्या दृष्टीने काही गायडन्स मुलांना देता का हो तुम्ही?
हो, त्याच्या दृष्टीने आम्ही त्यांना तिथली काय परिस्थिती आहे ती समजावून सांगतो. आमचा अनुभव असा आहे की मुलांना तिकडे तसं काही एवढा प्रॉब्लेम येत नाही, कारण ते लगेच त्याच्याबरोबर ते स्वतःला सांभाळून ऍडजस्ट होतात. त्यामुळे त्याच्यात काही मोठा प्रॉब्लेम येत नाही. अगदीच कोणाला तरी डिप्रेशन आलं की आता मला झालं, आता वर्ष झालं मला आई भेटली नाही, वडील भेटले, होमसिक जर झाले तरच कधीतरी प्रश्न येऊ शकतो. पण आता काय आहे, तुम्हाला एका बटनावरती टेलिफोन आहे, तुम्ही ताबडतोब बोलू शकता. आणि वेबकॅम वगैरे असं सगळं काय असल्यामुळे webcam आहे, तुम्हाला प्रत्यक्ष आई वडील दिसतात, त्यांना तुम्ही दिसता, त्यामुळे त्यामध्ये फार काही समस्या उद्भवत आज नाही. आपण बसून ही सगळी चर्चा करतोय, थोडंसं प्रत्येकाच्या मनात एक भीती जागतिक म्हणजे मंदी जी आहे त्याच्याबद्दल सुद्धा आहे, की जगामध्येच मंदी आहे. आज मी एवढे सगळे पैसे खर्च करून तिकडे जाणार, तिथे नोकरी मिळाली नाही मिळाली, इथल्या सारखंच आहे, पण निदान इथे मला रोजच्या डे टू डे गोष्टींचा तरी ताण नसतो माझ्यावरती. तर ह्या दृष्टीने परदेशी संधी, विदेशी शिक्षण आणि करिअर ह्या बाबतीत तुमच्या दोघांची अगदी थोडक्यात मला मतं ऐकायला आवडतील. पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की विदेशात मध्ये संधी किंवा तुम्हाला काही दिवस जरी नाही मिळाली तरी नंतर जे पैसे मिळणार असतात, तर त्यामुळे तुम्ही जे काही तुमचं आधीचं नुकसान झालेलं आहे ते सहज भरून काढू शकता. दुसरी गोष्ट अशी आहे की जसं आपण सांगितलं की लाईफस्टाईल, त्यामध्ये तुमचा बऱ्याचसा फायदा होतो आणि त्यामुळे या गोष्टींमध्ये काही फार हे नाहीये. म्हणजे हा जर का तुम्हाला काय करायचंय पुढे हे तुम्ही ठरवून जर परदेशात गेलात तर काही अडचण येत नाही. सुचिता मॅडम, मी मंदीबद्दल बोलते, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणालो की जागतिक मंदी आज आपल्याकडे दिसतीये. आज उद्योगीकरण नाही, काही नाही, अनेक गोष्टी जशा आपण फेस करतोय तसं परदेशातही आहेत. होतच आहे ना. म्हणजे तर मग त्यांच्याकडे त्या तर दृष्टीने आपण काय म्हणू कोणत्याही टॉप लेवलला पण तुम्ही व्हीपी असाल तरी सुद्धा तुम्हाला ती मिळाली. पिंक चिट याला घाबरतायत लोक. हो, म्हणजे आहे आणि या लेवलला पण असलेल्या लोकांना ती मिळते, त्यामुळे ती भीती असे आहेच. पण म्हणजे जाऊ नये असं नाहीये, कारण हा प्रॉब्लेम तर जागतिक आहे. आणि म्हणून मी तर असं म्हणेन की रिस्ट्रिक्टेड स्वतःला तुम्ही फक्त US आणि अमेरिका आणि UK असं करू नका. तर जग खूप मोठं आहे आणि सगळीकडेच काही मंदी नाहीये. हे जे काही सोकॉल्ड लीडर्स होते कालचे, त्यांच्याकडे मंदी आलेली आहे कारण त्यांना ती इकॉनॉमी सांभाळता आली नाही. म्हणजे टू बी अ लीडर आणि मग टेकन फॉर ग्रांटेड आणि नको इतकी लोन्स पास केली गेली आणि म्हणून त्यांच्याकडे मंदी आली आहे. म्हणजे असं काही नाही की जागतिक मंदी आली म्हणजे जगातल्या प्रत्येक देशामध्ये मंदी आली. त्याचा फटका तितक्या प्रमाणात आपल्याला बसला नाहीये जितका त्यांना बसला. नाही, थोडक्यात असं आहे की जागतिक मंदी आहे, इतर कक्षा विस्तारा आणि मला ह्याच देशात जायचंय असं आग्रह न आता धरता मी तुम्हाला एक जिथे साधं उदाहरण संधी सांगतो की थायलंड सारखा छोटा देश आहे, आपला शेजारी म्हटलं तर तसाच देश आहे. लोक फक्त तिकडे पर्यटनाकरता जातात, पण थायलंड हा जागतिक स्तरावरती फूड प्रोसेसिंग करता लीडर देश आहे. आणि आपल्याला कदाचित माहित असेल नसेल, पण भारत सरकार तुम्हाला 50 लाख रुपयाचं फूड प्रोसेसिंग युनिट टाकलं तर अनुदान देतं, कर्ज नव्हे. अशी जिद्द ज्यांच्यात आहे ते हे करू शकतात. म्हणजे जिद्द ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांना करायची खरी क्षमता त्यांनी आपली स्वतःची वाढवली. ट्रेनिंग घेऊन इकडे युनिट सुरू करू शकतात. असं काही आज नाही. थोडासा वेगळा व्ह्यू पॉइंट किंवा वेगळा दृष्टिकोन आपण लोकांना देण्याचा प्रयत्न तुम्ही दोघांनीही केलात, त्याबद्दल हॅलो सखीतर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.